नमस्कार धुळेकरांनो आणि धुळे शहरामधल्या आणि धुळे जिल्ह्यामधल्या सर्व राजकीय पक्षाच्या सर्व जे काही पदाधिकारी आहेत त्यांना देखील नमस्कार। गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही धुळे शहरामध्ये पाहतायत की दैनिक व्यंगनगरीचे संपादक व्यंगचित्रकार म्हणून ज्यांची धुळे जिल्ह्यामध्ये ख्याती आहे, प्रामुख्याने त्यांच्या व्यंगचित्रांनी अनेकांना या ठिकाणी घायाळ केलेलं आहे। एक उत्कृष्ट फोटोग्राफर असेल किंवा बासरीवादक असेल, त्याच्याशिवाय बँजो वादक म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे आदरणीय पत्रकारिता क्षेत्रातील आमचे ज्येष्ठ बंधू राजेंद्रजी सोनार आज या ठिकाणी उपस्थित आहेत। गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी धुळे शहरातील विविध प्रश्नांवरती फोटोग्राफीच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना त्यांनी त्या ठिकाणी वाचा फोडली आणि गेल्या 2 महिन्यापासून त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती राजकीय पदाधिकाऱ्यांचे देखील मतं जाणून घेतलेले आहेत। त्यानिमित्ताने त्यांनी अनेक राजकीय पदाधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांच्या मुलाखती देखील त्यांनी त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि या सर्व मुलाखतींना त्यांना धुळेकरांनी भरभरून असा प्रतिसाद देखील दिलेला आहे। वेळोवेळी आपल्या लेखणीतून असेल किंवा व्यंगचित्रातून असेल, राजूभाऊ सर्वांना जोडून काढत असतात, त्या ठिकाणी काढत असतात। पण राजूभाऊ हे सर्व काही करत असताना त्यांनी अनेकांच्या मुलाखती घेतल्या आणि याच राजूभाऊंची मुलाखत आज एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी या ठिकाणी घेतो आहे आणि मी येत्या निवडणुकीमध्ये प्रभाग 1 मध्ये उभा राहणार आहे, त्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्या मुलाखतीला खऱ्या अर्थाने सुरुवात करूया। सुरुवातीला मी राजूभाऊंना विचारू इच्छितो की राजूभाऊ, तुमचा खूप मोठा प्रवास आजपर्यंत पत्रकारिता क्षेत्र आणि व्यंगचित्रकारितामध्ये या ठिकाणी झालेला आहे। तुमचं बालपण धुळ्यामध्ये गेलं, काही काळानंतर तुम्ही जळगावला त्या ठिकाणी वास्तव्यास होते, महाविद्यालयीन शिक्षण आटून परत तुम्ही धुळ्यामध्ये या ठिकाणी आलेत। धुळ्यामध्ये आल्यानंतर तुम्ही नेमकं पत्रकारिता क्षेत्राची का त्या ठिकाणी चॉईस केली? म्हणजे आम्ही रावेरला होतो तिसरी चौथीला, त्यावेळेला तिथे राजे रघुनाथराव देशमुख नावाची मोठी लायब्ररी आहे, 100 वर्षाचा त्या लायब्ररीला इतिहास आहे। तर त्या ठिकाणी आम्ही बाळासाहेबांचं मार्मिक पुस्तक यायचं, तर ते दर आठवड्याला ज्या दिवशी प्रकाशित होईल त्या दिवशी आम्ही सर्व शाळेतले आमचे वर्गमित्र काही 10-15 होते, तर आम्ही स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही फॅन होतो। तर आम्ही त्यांचं ते पुस्तकातले आम्ही त्यांचे व्यंगचित्र काढलेले बघायचो। तेव्हापासून त्या व्यंगचित्राबद्दल मला एक आपुलकी निर्माण झाली की आपणही भविष्यात असं काढू शकतो का। नंतर धडगावला मी 75 ते 80 पर्यंत होतो आणि इथे ड्रॉइंग कॉलेजला मी ऍडमिशन घेतली। ड्रॉइंग कॉलेजला फाउंडेशन डिप्लोमा केल्यानंतर घरच्या लोकांनी मला 1 वर्षानंतर कॉमर्सला टाकलं, त्या ठिकाणी मी बीकॉम झालो आणि मी चित्रकलेमध्ये पारंगत असल्यामुळे माझे विविध ठिकाणी प्रदर्शन आयोजित करत होतो। तर असं एका प्रदर्शनाला गावकरीचे संपादक विद्याधर पानाट आले आणि त्यांनी बघितले मी असे वेगवेगळे चित्र काढले। ते मला म्हणाले की असे हिरोचे चित्र काढून तर किती प्रसिद्ध होशील, तू व्यंगचित्रकार का बनत नाही? म्हटलं मला त्याच्यामध्ये आवड आहे, मी बाळासाहेब ठाकरे मला त्यांचे व्यंगचित्र आवडतात, आर.के. लक्ष्मण यांचे व्यंगचित्र आवडतात, शंकर यांचे व्यंगचित्र आवडतात। मग ते माझे व्यंगचित्र काढल्यानंतर छापेल कोण? ते म्हणे मी तुम्हाला पानेकला जागा देतो। मग त्यांनी मला थोडीशी रफ कल्पना दिली व्यंगचित्र कसे काढायचे। ते व्यंगचित्रकार नव्हते, पण ते संपादक असल्यामुळे त्यांना त्या बद्दल हे होता, आदर होता। तर मी पहिलं व्यंगचित्र काढलं। न्यूझीलंडने आपल्याला भारतीय संघाला धुतलं, तर भारतीय संघाचे लोक असे ते दोरीवर कपडे सुकत टाकतात तसे टाकलेले आहेत आणि तो रिचर्ड हॅडली बहुतेक त्या न्यूझीलंडचा गोलंदाज होता, त्याने आपल्याला धुतलं, असं एकदम क्लीन स्वीप केला। ते असं व्यंगचित्र माझं पहिल्यांदा प्रकाशित झालं गावकरीत 1988ला। तेव्हापासून हा व्यंगचित्राचा प्रवास सुरू झाला। तुम्ही पहिलं व्यंगचित्र कोणाचं काढलं होतं? राजकीय व्यंगचित्र पहिलं कोणाचं काढलं होतं? बाळासाहेबांचंच काढलं होतं। बाळासाहेबांचं काढलं होतं आणि तुम्ही बाळासाहेबांचं व्यंगचित्र मला वाटतं 90 का 95 सालीची सभा झाली होती, त्याच्यामध्ये तुम्ही बाळासाहेबांना प्रेझेंट देखील दिलं होतं। नाही, मी त्या ठिकाणी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र मोठं 5 फुटाचं मोठं पेंटिंग तयार केलेलं होतं। तर तिथले जे जिल्हा प्रमुख होते जयप्रकाश बाविस्कर शिवसेनेचे, ते माझे मित्र होते, आम्ही एकाच वर्गात होतो। तर त्यांनी माझा कार्यक्रम आयोजित केलेला होता, पण तिथे जे सिक्युरिटी होते ते वरती जाऊ देत नव्हते, एवढं मोठं चित्र फ्रेमिंग केलेलं, ते त्यांना भीती वाटायची याच्यात काय आहे का बघ। तर मग मी खाली बसलो आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर आल्यानंतर मी असं चित्र वरती केलं शिवाजी महाराजांचं। त्यांनी तिथून मला इशारा केला की चित्र खूप छान काढलेलं आहे, ऑइल कलरचं पेंटिंग होतं। मग मी त्यांना इशारा केला की मला तुम्हाला द्यायचंय भेट। मग त्यांनी ज्या लोकांनी मला सिक्युरिटीने अडवलं होतं त्या ठिकाणी व्यासपीठावर जाऊ दिलं नाही, त्याच लोकांना त्यांनी खाली पाठवलं आणि त्याला सन्मानपूर्वक घेऊन या।
मग त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं, ते बोलले काय करतोस तू? म्हटलं मी व्यंगचित्रकार आहे, तुमचा शिष्य आहे. मग त्यांनी माझे पाठ टोपटले आणि सांगितलं मोठा होऊन. त्याच्यानंतर आपले हे होते मुख्यमंत्री मनोहर जोशी, त्यांनाही मी बाळासाहेबांचं चित्र भेट दिलं, स्ट्रिपलिंगमध्ये काढलेलं. तेव्हा आमची ती भेट झाली होती आणि त्यावेळेला विविध वृत्तपत्रांमध्ये छापून आलं होतं की 2 व्यंगचित्रकारांची भेट झाली. बरं, मग हा तुमचा सर्व काही प्रवास सुरू असताना तुम्ही मध्यंतरी आपला महाराष्ट्र लोकमत म्हणजे धुळ्यातल्या जवळपास सर्वच वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही प्रेस फोटोग्राफर म्हणून भूमिका देखील बजावलेली आहे. हे सर्व करत असताना 2003ला प्रामुख्याने आमच्या वहिनी साहेब त्या ठिकाणी 2002ला अनिल अण्णा गोटे यांच्या लोकसंग्राम पक्ष धुळे विकास मंच यांच्याकडनं नगरसेविका झालेल्या होत्या. तर त्यावेळेला तुमची जी 11 महिन्याची कारकीर्द होती, 16 महिन्याची कारकीर्द होती, त्यावेळेला तुम्ही प्रभागामध्ये काय काय कामं केली विकासाचे? आम्ही त्यावेळेला पाणी टंचाईचा प्रश्न सोडवला. तेव्हा 10-15 दिवस पाणी येत नव्हतं. आमच्या भागात त्यावेळेला रेकॉर्ड झालं होतं 26 दिवस पाणी नव्हतं नागावबारी परिसरात. जे मनपाचं पाणी होतं ते फक्त जीटीपी पर्यंत यायचं आणि तापी योजना चालू आहे तोपर्यंत आम्हाला पाणी मिळायचं. मग मी अनिल अण्णांच्या विरोधात व्यंगचित्र काढले त्यावेळेला. ते माझी मिसेस त्यांची नगरसेविका असताना, कारण ते पाण्याची योजना लवकर मंजूर करत नव्हते. मग ते सातत्याने चित्र पाहून एक दिवशी अण्णा त्यांनी मला बोलवलं की तू का माझ्या मागे लागलाय? म्हटलं मला पाण्याचे तुम्ही प्रश्न सोडून द्या. दिला म्हणे. मग मी सुनील तात्या देवरे त्यांच्याकडनं आधी सर्व माहिती घेतलेली होती की काय केलं तर आपल्याला पाणी येईल. मग त्यांनी सांगितलं पाडवी सोसायटीमध्ये आपण एक पंप हाऊस बांधायचं, तिथपर्यंत रामनगर टाकीवरनं पाणी यायचं. मग आम्ही तो प्रयोग सुद्धा केला की ते एकदा पाणी टंचाईमध्ये 24 दिवसानंतर आम्ही रामनगर टाकीवरनं डायरेक्ट नळाद्वारे पाणी दिलं होतं धुळ्याला, आमच्या भागात 1 नंबर प्रभागामध्ये. तर मग तेव्हा 75 लाख अनिल अण्णांनी मंजूर केले आणि 25 लाख रुपये हेमाताईंनी मंजूर केले. असं 1 कोटीचं पंप हाऊस उभं राहिलं आणि त्या ठिकाणी तो पाण्याचा प्रश्न सुटला. दुसरा एक प्रश्न होता आमच्याकडे, आमच्या कॉलनीत रस्ताच नव्हता. कॉलनी स्थापन झाली तेव्हापासून 1969 साली कॉलनी स्थापन झाली, वन कर्मचारी गृहनिर्माण सोसायटी. तिचा आता शॉर्ट फॉर्म झालाय फॉरेस्ट कॉलनी. तर त्या ठिकाणी पहिला डांबरी रस्ता 12 लाखाचा अनिल अण्णांनी मला दिला होता. नंतर असे छोटे मोठे गटारींचे कामं वगैरे, नगावबारीला गटारींचे कामं, असे भरपूर कामे आम्ही केले. बरं, मग त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला निवडून आले त्यावेळेला साहजिकच अनिल अण्णा गोटेंचा या प्रभाव या धुळे शहरावरती होता आणि त्यावेळेला वार्ड रचना जेवढी म्हणजे वार्ड देखील त्यावेळेला लोकसंख्येच्या दृष्टीने मतदारसंख्येच्या दृष्टीने छोटा होता. पण आता प्रभाग रचना झालेली सुरू आणि नुकतंच आता गेल्या 15-1 दिवसापूर्वी तुम्ही एक स्टॅम्प पेपरवरती एक महत्वाचा मजकूर लिहून की नगरसेवक कसा असावा आणि नगरसेवकाने काय कर्तव्य केले पाहिजे याच्या संदर्भामध्ये तुम्ही एक स्टॅम्प पेपर लिहून दिला आणि त्या स्टॅम्प पेपरची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये झाली. तर नेमकं त्या स्टॅम्प पेपर लिहिण्यामागची तुमची मनातली कल्पना काय होती? गणपती उत्सव झाला, नवरात्री उत्सव झाला, त्या ठिकाणी धुळ्यातले जे भावी नगरसेवक होते त्यांनी पैशाच्या जोरावर धुळ्यामध्ये अनाधिकृत भरपूर बॅनर लावले. ते आपणही बघितले असते. बरोबर. मग त्यांच्याकडे पैसा होता, प्रसिद्धीसाठी त्यांनी बॅनर लावले. काम काही नसतं पण बॅनर लावून स्वतः प्रसिद्ध होण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण धुळेकर अशा बॅनरबाजीला भुलत नाही. मग माझ्या मनात विचार आला की आपल्याला शेवटची संधी आहे. आता 62 वय, नंतर 67 वर्षानंतर आपण फिट राहू की नाही राहू आपल्याला माहित नाही. तर या 5 वर्षामध्ये आपण जर भ्रष्टाचार विरहित काम केलं तर ते लोकांना पटवायचं कसं? मग त्यासाठी मी 100 रुपयाचा स्टॅम्प तो जारी केला की मी भ्रष्टाचार करणार नाही नगरसेवक झाल्यावर किंवा माझ्या नातेवाईकांनाही ठेका देणार नाही. तर अशा स्टॅम्पमध्ये 5-6 मुद्दे आहेत, ते सर्व धुळेकरांनी वाचलेले आहेत. तर त्याची प्रसिद्धी मला फार मिळाली आणि लोकांचा विश्वास बसला की असंही कोणी असू शकतो की तो सांगतो की मी भ्रष्टाचार करणार नाही. आणि धुळ्यामधलं पहिलं उदाहरण आहे. आतापर्यंत 15-20 दिवस झाले एकाची तो स्टॅम्प लिहून देण्याची हिंमत झाली नाही. कारण काय असेल? कारण हेच आहे की त्यांना महानगरपालिकेमध्ये जाऊन भ्रष्टाचार करायचा आहे. नगरसेवकामध्ये सेवक हा शब्द आहे. नागरिकांची सेवा करणे हे त्याच्याकडनं अपेक्षित आहे. तर तुम्ही सेवक न बनता त्या ठिकाणी उपजीविकेचं साधन बनवून टाकलेलं आहे महानगरपालिकेला. नाही, आणि याच अनुषंगाने एक माझा प्रश्न असा आहे की तुम्ही हे सर्व काही करत असताना तुम्ही भारतीय जनता पक्षाचे देखील क्रियाशील सदस्य आहात. मध्यंतरीच्या काळामध्ये 2019च्या महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेला मला वाटतं धुळे शहरामध्ये अशी चर्चा होती की तुम्हाला देखील स्वीकृत नगरसेवक पद त्या ठिकाणी पक्ष शब्द दिलेला होता. पण तो शब्द त्यांनी त्या ठिकाणी फिरवला. त्याच्यामुळे तुम्ही मध्यंतरी भारतीय जनता पक्षावरती प्रचंड नाराज होते आणि मग त्या माध्यमातून जे विद्यमान महापौर होते
चंदू बापू सोनार जे तुमचे नातेवाईक देखील होते, हो. त्यांच्या कारभारावरती तुम्ही प्रचंड वेळा मी कारभारावर कोणाची टीका केली नाही. धुळेकरांच्या समस्या आहे की रोज पाणी मिळत नाही, सर्व जागोजागी कचरा पसरलेला आहे, तर त्या समस्या मी मांडल्या. अशी वैयक्तिक टीका माझी कोणावर नव्हती. नाही, पण ते पदभार तर त्यांनी घेतलेलं होतं, मग साहजिकच त्यांचा कारभार आला, मग महापुरुष त्याला जबाबदार असतील. नाही, महापौर जबाबदार नसतो ना, पालिका आयुक्त त्याला शेवटी जबाबदार कारभार असतो, नाही, कारभार. महानगरपालिकेचे कर्मचारी जबाबदार असतात. कारभार तर ते बाद होते. आणि माझा महत्वाचा प्रश्न हाच आहे की त्यावेळेला तुम्ही खूप काही म्हणजे बांबू घोटाळ्याचं प्रकरण झालं, कोरोनाच्या काळामध्ये विविध प्रकारची बिलं काढली गेली, त्याच्यावरती तुम्ही व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रचंड त्या ठिकाणी संताप व्यक्त केला. पण या पिरियडला चंदूबापू तुमचे जवळचे नातेवाईक असताना ते तुमच्यावरती कधी नाराज नाही झाले का? नाही, नाराज होण्याचा काही प्रश्न नाही. मी वैयक्तिक कोणावर टीका केलेली नाही आजपर्यंत. आजही मी धुळेकरांच्या समस्या मांडतो. मी कोणत्याही पक्षावर टीका करत नाही. तुम्ही बघितलं असेल, धुळेकरांच्या समस्या मांडतो. मेन हे जे काम आहे की ते जे आयुक्त असतात त्यांनी जर भ्रष्टाचाराला लगाम घातला, टक्केवारी नाही घेतली, तर पुढे कोणाची हिंमत होणार नाही भ्रष्टाचार करायची. पण मागच्या ज्या आयुक्त होत्या त्यांना भ्रष्टाचाराच्या चुडेलने झपाटलेलं होतं. मग धुळ्यातले जे इतर मांत्रिक आहे त्यांनी ते चुडेल काढायचा प्रयत्न केला भ्रष्टाचाराची, पण ती चुडेल काही निघाली नाही. आणि उलट ते मांत्रिक सुद्धा घाबरले आणि त्यांना वश होऊन गेले. त्यामुळे धुळ्यामध्ये सगळा हा कारभार झाला. नाही, त्या अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न अजून असा आहे की वेळोवेळी सत्ताधारी पक्ष, आता भारतीय जनता पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेमध्ये आहे. धुळे शहरामधलं राजकारण डॉक्टर सुभाष भामरे असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल असेल यांच्या अवतीभोवती फिरत असतं. आणि बरेचदा आम्ही असं बघितलेलं आहे की पत्रकार परिषदांमध्ये राजू भाऊ अगदी बिनधास्तपणे अनेकदा तुम्ही अनुप अग्रवाल यांना प्रश्न विचारलेले, डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रश्न विचारले, अनेक मंत्र्यांना देखील तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत. आणि बऱ्याचदा असं देखील झालेलं आहे की पत्रकार परिषद सुरू असताना तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर बाकीचे पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले पत्रकार अगदी शांत बसून राहतात त्या ठिकाणी, आणि राजू भाऊंनी काय बॉम्बगोळा टाकला याच्यावरती त्यांचं काय उत्तर आहे, याच्यामधनं कधी कोणी नाराज झालं का? होतात राजकीय लोक नाराज, की त्यांची अशी अपेक्षा असते की आता राजेंद्र सोनार आपल्या पक्षाचा सदस्य आहे, तर त्याने आपल्या पक्षाची बाजू सांभाळली पाहिजे, असे प्रश्न विचारायला नको. पण मी वैयक्तिक कोणावर प्रश्न विचारत नाही. मी धुळ्याच्या समस्या असतील त्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारतो. तिच्यात त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही. त्यांनी उत्तरं द्यायला पाहिजे, आणि त्यांना जर उत्तर देता येत नसेल त्यांनी नो कॉमेंट म्हणावं. बाकी काही नाराजीचा प्रश्न येत नाही. धुळेकरांना सगळं माहिती आहे, मी तर काही मनात ठेवत नाही. जे काय ते स्पष्ट बोलून मोकळं होतं. तरी पण मधल्या काळामध्ये तुम्ही महानगरपालिकेच्या कारभाराच्या विषयी अनेकदा डॉक्टर सुभाष भामरे असतील आणि अनुप अग्रवाल यांना खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टार्गेट केलं होतं. त्यावेळेला त्या दोघांनी नाराजी व्यक्त केली नाही का कधी? नाही, कशी नाराजी वगैरे काही व्यक्त करत नाही. तिच्यात त्यांचाही काही दोष नाही. आता डॉक्टर बाबांनी अक्कलपाड्याची योजना आणली 170 कोटी रुपये. त्याच्या आधी आपले राजू बाबा आहे त्यांनी 156 कोटी रुपयाची योजना आणली होती. दोघांचं जर तुम्ही केलं तर साधारणतः 325 कोटी धुळ्यामध्ये पाणी योजनेवर खर्च झाले. 325 रुपये खर्च झाल्यानंतर जारने प्रत्येकाच्या घरी रोज पाणी देऊ शकत होते, एवढा तो पैसा होता. त्या योजनाही तिथे झाल्या, पण त्या योजना 3 वर्षाचा असेल तर ती योजना 7 वर्षात पूर्ण होते. या ठिकाणी मध्ये भ्रष्टाचार होतो, टक्केवारी वाटली जाते, त्याला मनपा प्रशासन सामील असतं. जर मनपा प्रशासनाने जर चांगले त्याच्यावर देखरेख केली आणि कुठेही टक्केवारी नाही वाटली तर त्या योजना चांगल्या होतील. अनेक म्हणजे योजना असं 156 कोटीमध्ये असं झालं की त्यांनी आधी पाईपलाईन टाकली, जलकुंभ बांधले नाही, जलशुद्धीकरण केंद्र बांधलं नाही. आधी पाईपलाईन टाकली, त्या ठेकेदाराला आधी ते पाहिजे ते 75-80% पैसे वळते करून दिले आणि नंतर जलकुंभ बांधायला घेतले. ते चुकीचं होतं. आता आमच्या फॉरेस्ट कॉलनीमध्ये जो जलकुंभ बांधला 3 वर्ष तो जलकुंभ बांधल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी नाही भरलं. आता तुम्हाला याच्यात नॉलेज असेल, जर सिमेंटची टाकी बांधली आणि तिच्यात पाणी नाही भरली तिला क्रॅक जातात. एकदम बरोबर आहे. थोडं तर 156 कोटीमध्ये त्यांनी काय केलं की आधी पाईपलाईन टाकली आणि जलशुद्धीकरण केंद्र बांधलं नाही, त्याच्यानंतर तुमचं जलकुंभ बांधले नाही. तर त्यामुळे त्या योजनेचा बट्ट्याबोळ झाला. याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम याचं होतं आयुक्तांचं, मनपा प्रशासनांचं. आपल्या इथे आता मी परवाच्या दिवशी शूटिंग केली चंद्रवेल सोसायटीमध्ये. त्या ठिकाणी भुयारी गटारीचं काम झालं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी डांबरी रस्त्याचं काम झालं. तर त्या ठिकाणचे चेंबर 1 फूट उंच आहे रस्त्याच्या मधोमध. त्याचं बिल कसं काय निघालं असेल? मनपाचा एकही इंजिनियर त्या ठिकाणी का नाही गेला? त्या व्हिडिओला 50,000 लोकांनी बघितलेलं आहे. तर ही जी जबाबदारी आहे ती प्रशासनाची असते. प्रशासनाने जर त्यांनी चांगलं काम केलं तर ते पाणी मिळू शकतं. तुमचं अक्कलपाडा योजना आहे त्या ठिकाणी इतकं चुकीचं कामं झाले की त्यांनी कागदावर पहिले आराखडा काढला नाही.
तर सगळं तयार झालं, अक्कलपाडा योजना झाली आणि मशीन सुरू केल्यानंतर ती डीपी उडून जायचे, बरोबर. त्याचा फ्यूज उडायचा. तर ते त्यांच्या बंद लक्षात होतं नंतर ते आलं की ते मोटारी ज्या आहेत ते जास्त हॉर्स पॉवरच्या आहे आणि त्या मानाने ती डीपी कमजोर आहे. मग ती डीपी पुन्हा नवीन प्लॅन करून त्यांनी नवीन मोठ्या याची पॉवरची डीपी आणली. त्याच्यामध्ये कमीत कमी 1 वर्ष गेला त्यांचा. मग हे करायचं तांत्रिक काम कोणाचं होतं? ते राजकीय लोक नाही करू शकत ना. पण राजकीय लोकांनी वचक तर ठेवायला हवा ना. ते राजकीय लोकांनी लक्ष नाही दिलं ना त्याच्याकडे. मग त्याच्यामुळे ते काम 3-4 वर्ष लेट झालं. पण तुम्हाला ही टीका करत असताना असं वाटत नाही का की तुम्हाला जो शब्द दिला गेला होता स्वीकृत नगरसेवक पदाचा, तर तुमची डॉक्टर बाबांनी त्या ठिकाणी जी केंद्राची समिती आहे BSNLची, त्या BSNLच्या समितीवरती तुमची सदस्य म्हणून निवड केली. पण त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचं असं म्हणणं झालं आणि धुळ्यामध्ये अशी कुजबूज होती की ऑलरेडी BSNL ही कंपनी शासनाने डबघाईला आणलेली आहे आणि ती बंद देखील पडलेली आहे. अशा कमिटीवरती बसून तुमचं फक्त समाधान केलं गेलं, त्याच्याबद्दल तुम्ही काय? समाधानासाठी नाही, ते त्यांनी केलं. आणि मला शब्द डॉक्टर बाबांनी दिला नव्हता, आमदार अनुप अग्रवाल यांनी दिलेला होता. आता त्यांनी नाही केलं तर त्यांची मर्जी. बरं, मग आता त्याच अनुषंगाने आता ह्या होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांकरता सध्या भारतीय जनता पक्षाकडे खूप सारे इच्छुक आहेत. 1400-1500 इच्छुक आहेत. तर तुम्ही पण भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे? दाखल केलेला आहे. माझा अर्ज दाखल केलेला आहे आणि माझी नगरसेविका सौ मनीषा राजेंद्र सोनार यांचाही अर्ज दाखल केलेला आहे. म्हणजे दोघांचा, तुमचा मिस्टर दोघांचा अर्ज दाखल. मग तुम्हाला त्या ठिकाणी तिकीट देतील असं वाटतं का? आता हे पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे तिकीट द्यायचं की नाही द्यायचं. चांगले उमेदवार द्यायचे, एका गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार द्यायचे, एका ठेकेदार लोकांना तिकीट देऊन पुन्हा धुळे शहराचा बट्ट्याबोळ करायचा, हे पक्षाने ठरवावं. त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. पण मी यावेळी निवडणुकीला उभाच राहणार आहे. मला तिकीट. बरं राजू, आपण राजकारणाच्या याच्यामध्ये तुमचा अनुभव तसा प्रदीर्घ आहे. अनेक पत्रकार परिषदांमध्ये तुमची उपस्थित राहते. अनेक वेळा तुम्ही चांगलं लिखाण देखील केलं संपादिक याच्यामध्ये. आपण थोडंसं बाजूला जाऊन तुम्ही ज्या कला क्षेत्रामध्ये तुमचं चांगल्या प्रकारे नावलौकिक मिळवलेलं आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये तुमचे बाळासाहेबांवरचे व्यंगचित्र असतील किंवा तैलचित्र असतील ते प्रसिद्ध झाले. गेल्या 2 वर्षापूर्वी माझ्या मताने तुम्ही कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली होती. तर त्या ठिकाणी अमिताभ बच्चन यांचं एक तुम्ही तैलचित्र, त्यांच्या वडिलांचं चित्र भेटलं आणि त्यांच्याही दिले. त्यावेळेला त्यांची रिॲक्शन काय होती? अमिताभ, असं झालं की आमच्या भारतामध्ये एक ग्रुप आहे अमिताभ बच्चन फॅन क्लब म्हणून, ABF की टीम म्हणून त्याचं इंग्लिश मध्ये नाव आहे. तर त्या ठिकाणी आमच्या घरी एक त्यांचा मेंबर चित्र बघायला आला. त्याने ते सर्व माझ्या घरात लावले, चित्र बघितले आणि माझी झूमद्वारे मीटिंग झाली. आणि अमिताभ बच्चन यांचा 2021ला वाढदिवस होता. तर त्या दिवशी त्यांनी असं ठरवलं की भारतातला सर्वात जुना फॅन, आता सध्या तरी मी 1973 मध्ये परवाना पिक्चर पाहिला तेव्हापासून अमिताभ बच्चन यांचा फॅन आहे. तर त्यांनी झूम मीटिंगमध्ये माझं सगळं काम बघितलं, माझीशी चर्चा केली आणि त्यानंतर त्या आमच्या ABF टीमने मला अमिताभ बच्चन यांची भेट घडवून आणली. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आणखीन दुसऱ्यांदा आम्ही गेलो तेव्हाही त्यांनी भेट घडवून आणली. म्हणजे तुमची जशी बाळासाहेब ठाकरे जे दिग्गज होते संपूर्ण भारतातल्या, तसंच कला क्षेत्रामधले अमिताभजी यांच्याशी देखील त्या ठिकाणी भेट झाली. या सोबत तुमचा जो आहे ना बासरी वादनाचा आणि बँजो वादनाचा तुम्हाला खूप आवड आहे. त्याच्यावरती अनेकदा तुम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमचे गाणे देखील टाकलेले आहेत. बासरी वादनाची आणि बँजो वादनाची सवय तुम्हाला म्हणजे आवड कशी निर्माण झाली? हे बघा, पूर्वीच्या काळी लोकांची एक म्हण होती की आपल्या घरा शेजारी शेजार कसा आहे, सोबत गुण संगत गुण. तर रावेरला माझ्या घराशेजारी गुरव कुटुंब राहायचं. त्यांचं ते तबला बनवण्याचं, पेटी दुरुस्त करण्याचा असं सगळा व्यवसाय होता आणि त्यांचा मुलगा माझ्या वर्गात होता. तर त्यामुळे एकदम शेजारीच भिंत असल्यामुळे आम्ही दिवसभर एकमेकांच्या घरी खेळायचो. मग त्या ठिकाणी ते काका होते, तंबाखू ते खायचे. मग त्यांना कधी पुडी आणायच्या असेल सांगायचे अरे राजू पुडी घेऊन ये. मग मी त्यांना वट टाकायचो, मला तुम्ही पेटी वाजवू द्याल का? मग ते म्हणायचे ठीक आहे, तुला 1 तास पेटी वाजवू देईल. मग त्यावेळेला मी त्यांचे कामं करायचो. मग त्यांचा मुलगा होता, तो ऑलरेडी हुशारच होता, 4थी-5वीला होता, पण घरात वातावरण असल्यामुळे त्याला पेटी वाजवायला यायचे. मग त्याने मला सारेगम पदनिसा शिकवलं. एकदा सारेगम पदनिसा बोटात बसल्यानंतर मग ते तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. जसं सायकल चालवायला आपण लहानपणी शिकलो होतो ते आपण आयुष्यभर विसरत नाही. आणि याला कारणीभूत सोबत गुण संगत गुण जे आपण म्हणतो. पूर्वीचे लोक सांगायचे की चांगल्या लोकांची संगत ठेवा. तो संगीताचा हे झाला. आणि पूर्वीच्या काळी रेडिओ होते आपल्या घरात, त्याच्यावर बिनाका गीतमाला नावाचा एक चांगला प्रोग्राम होता. आठवड्यातले गीतं त्याच्यामध्ये यायचे, तर आपण ते गाणे ऐकायचो. आणि फिडल मी 1978लाच घेतला. त्यावेळेला ड्रॉइंग कॉलेजला असताना इथे एक आमचा मित्र होता, आता त्याचं नाव नाही आठवत मला,
मुस्लिम समाजाचा होता, एक वर्ग पुढे होता. तर तो इथे महालक्ष्मी कॉलनीत राहायचा. इथे कुठेतरी आहे मिल परिसरात महालक्ष्मी कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, दीपलक्ष्मी कॉलनी काहीतरी आहे. तर तो बासरी वाजवायचा. तर तो जेव्हा बासरी वाजायचा गच्चीमध्ये, तर 100-200 लोक रस्त्यावर थांबून जायचे. अरे वा. हा, तर मला त्या बासरीबद्दल तेव्हा अट्रॅक्शन निर्माण झालं. आणि ती भगवान श्रीकृष्णाची बासरी आहे. बासरी वाद्य असं आहे की तिच्यामध्ये फक्त 6 होल असतात तिला, आणि त्या 6 होलमध्ये पूर्ण सगळं संगीताचा बेंजोमध्ये 36 येतात त्या ठिकाणी बटणं असतात. तर ते 6 होलमध्ये पूर्ण आपण संगीत वाजवू शकतो. आणि एक साधा बांबूचा तुकडा त्याला छिद्र पाडल्यानंतर बासरी वाद्य तयार होतं. ते जास्त खर्चिक वाद्य नाहीये. तर मी धुळ्यामध्ये इथे आलो त्यावेळेला लोड शेडिंगचा परिणाम फार होता. 4-4, 5-5 तास संध्याकाळी लाईट जायची. आणि मला असं रिकामं बसलेलं कधीच आवडत नाही. मी दुपारी कधी झोपत नाही. मग तेव्हा लाईट जायची तेव्हा मी बासरी वादन करायचो. तर ते बासरी वादन करून करून मला बासरी यायला लागली. आणि नंतर इथे एक मुंबईचा कलावंत आला होता, आपलं ती दगडी शाळा आहे ना इथे जेल रोडला, त्या ठिकाणी त्याने वैष्णव जन त्याने काही हे गाणं बासरीवर वाजवलं. तर त्या बासरीचा सूर मला फार आवडला. तर आता म्हटलं याची बासरीची डुप्लिकेट मारायची. मग आम्ही मुद्दाम त्याला तुमच्यासारखे मित्रांनी जवळ बसवलं, त्याची मुलाखत घ्यायचा प्रयत्न केला. मी त्या बासरीचं मोजमाप करून घेतलं त्यावेळेला, कागदावरती असा हात घासून त्याचं डायमीटर, आणि मी तशी बासरी घरी बनवली. तर ते बासरी वादन ऐकून मला आपले स्वर्गीय मनोहर पाटील यांनी 15,000 रुपयाचा हार्मोनियम भेट दिला. जर्मन सूरचा हार्मोनियम आहे की तो 100 वर्षापूर्वीचा आहे. आजही मला तो 25-30 हजाराला लोक मागतात, 40-40 हजाराला त्याला मागणी येऊन गेलेली आहे तो जर्मन सूरचा. तर मी तर वाजवला तो हार्मोनियम, तर कमीत कमी 100 मीटर पर्यंत त्या हार्मोनियमचा आवाज जातो. तर ते चांगले त्यांना कलेबद्दल प्रेम होतं. त्यांनी ते माझं बासरी वादन पाहिलं आणि मला तो हार्मोनियम भेट दिला. तर रोज मी ते हार्मोनियम पण वादन करतो, माउथ ऑर्गन पण वाजतो. आता जेही वाद्य आलं मी त्याला जमून जातं, मला त्याला काही वेळ लागत नाही. नाही, तुमचं व्यक्तिमत्व पहिल्यापासून तसं अष्टपैलू असं राहिलेलं आहे. राजू, अजून एक महत्वाचा प्रश्न असा आहे की सोशल मीडियावरती देखील तुम्ही खूप ऍक्टिव्ह असतात. त्यातल्या त्यात तुमच्या फेसबुकवरनं कोणी फोटो चोरलेले देखील तुम्हाला आवडत नाही. आणि सोशल मीडियावर घेतले पाहिजे, विचारून घेतले पाहिजे. नंतर सोशल मीडियावरती तुमचं दैनिक व्यंगनगरी नावाचे जवळपास 2 ते 3 ग्रुप आहेत. पण या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये जास्त लोकांचा या ठिकाणी आरोप असा आहे की व्यंगनगरीचे जे ग्रुप आहे याच्यामध्ये सर्व भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा भरणा आहे. सर्व पार्टीचे लोक आहेत, सर्व त्या ग्रुपवरती जे काही राजकारण चालतं ते भारतीय जनता पक्षाच्या मांडले. ते विरोधी पक्ष तिथे त्यांचं म्हणणं मानत नाही ना. एक पंकज गोरे आहे, तुम्ही आहे, असे काही लोक विरोध करतात. बाकीचे त्यांचे लोक ते सोशल मीडियामध्ये एक्सपर्ट आहेत. 2014ला सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजी यांनी सत्ता प्राप्त केली होती आणि त्यांचं शिष्यत्व मी आता घेतलेलं आहे. त्यामुळे मी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मी आता सगळी जनजागृती केली. नाही, मग हे सर्व करत असताना आता बऱ्याचदा तुम्ही अनेकदा प्रश्न विचारतात, अडचणीमध्ये आणतात लोकांना. तर काही राजकीय पदाधिकारी किंवा काही राजकीय लोकप्रतिनिधी आहेत, काही असे तुम्हाला म्हणजे आपण पाण्याचा प्रकार म्हणतो तसं कोणाशी काही दुश्मनी वगैरे किंवा कोणी काही तुम्हाला कधी असं कधी काही प्रसंग घडला की कोणी नाराज झालं? नाही. मला एखाद्याने 25,000 रुपयाची जाहिरात दिली आणि तो जर चुकला असेल तर त्याची चूक दाखवून द्यायचं काम मी पेपरमध्ये करतो, व्यंगनगरी पेपरमध्ये व्यंगचित्रातून व्यक्त करतो, सोशल मीडियात करतो. जे सत्य आहे ते बोलतो, असं माझी ख्याती पसरलेली आहे. तर त्यामुळे कोणाचं लांगून चालत काढण्याचा प्रश्नच नाही. आणि मला जर कोणी एखाद्याने असा काही बोलण्याचा प्रयत्न केला तर मी 10 पट वेगाने त्याच्या मागे लागतो. हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे माझ्या मागे तसं काही कोणी लागत नाही आणि मला अद्यापर्यंत कोणीही धमकी दिलेली नाही. बरं, मग राजकारणातला किंवा लोकप्रतिनिधी असतील, आमदार खासदार असतील, यांच्यापैकी तुमचा जवळचा मित्र कोण की तुम्हाला बाबा त्याचं व्यक्तिमत्व आवडतं आणि बऱ्याचदा तुमच्या फॅमिलीशी टच, असं कोणतं व्यक्तिमत्व आहे? तसं तर पहिले स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार हे सगळ्यात जास्त आवडीचे आहेत. नंतर आपले नरेंद्र मोदीजी आहेत आणि डॉक्टर सुभाष भामरे हे आमच्या परिवारातले आहेत. त्यांच्यासोबतच भारतीय जनता पार्टीत गेलो. तर त्यांच्याशी सर्वांशी संबंध चांगले आहेत. अनुप यांशी संबंध चांगले आहेत. गजू शेठ आपले चांगले मित्र आहेत, जिल्हाध्यक्ष. तसे माझे कोणाशी संबंध, तुम्ही विरोधी पक्षात आहे तरी तुमच्याशी माझे चांगले संबंध आहेत. ठीक आहे, आता तुम्ही डॉक्टर भामरेंचा, गजू शेठ अंबळकर आणि अनुप अग्रवाल यांचा उल्लेख केला, म्हणजे हा उल्लेख तुम्ही आता जाणून बुजून करताय का? तिकीट मिळवण्याकरता किंवा त्यांच्याशी वैयक्तिक संबंध चांगले आहेत. वैयक्तिक संबंध चांगले आहेत. आता कोरोनामध्ये मी घरी ऍडमिट होतो, मिसेस तिकडे ऍडमिट होती. तर तिचा स्कोअर जास्त होता, तिचा ऑक्सिजन सिलेंडर संपला. तर ते भैयांपर्यंत गेलं. तर भैयांनी मला फोन केला, का हो तुम्ही मला फोन का नाही केला? तिकडे काय ते ऑक्सिजनचं सिलेंडर उपलब्ध नाहीये. मी म्हटलं मला इथे सलाईन लागलेले आहेत,
रेमडेसिवीरची सलाईन मला चालू आहे, मला तिथे काय ते काहीच माहित नाही. त्यांनी ताबडतोब 4-5 ऑक्सिजन सिलेंडर घेतले आणि ते तिथे सिद्धेश्वर दवाखान्यामध्ये पोहोचवले. जरी मी व्यंगचित्र त्यांच्या विरोधात काढत असलो, कोणाचे काही काढत असलो, तर नंतर तुमचे मनोज मोरे आहेत, त्यांनी मला 2 रेमडेसिवीर म्हणजे विकतच दिले, पण स्वस्तामध्ये आणून दिले. शिवसेनेमध्ये तुम्ही काही कोणाचं नाव सांगितलं नाही? शिवसेना पक्षामध्ये शिवसेना सर्वच मित्र आहेत माझे. अतुल भाऊ सोनवणे फार जुने मित्र आहेत, नंतर तुम्ही मित्र आहेत, हिलाल अण्णा मित्र आहेत. तसं काही नाही, कोणाविषयी मी वैयक्तिक आकाश ठेवत नाही. कोणी चुकला तर मी तेव्हा व्यंगचित्र काढतो, नंतर मी विसरून जातो त्या गोष्टी. बरं, एखाद्या वेळेला असं व्यंगचित्र एखाद्या पक्षावरती काढलं आणि इमिजिएटली कोणाची तरी काहीतरी प्रतिक्रिया आली, असं कधी काही घडलेलं आहे का? येतात ना. आता मी जे व्यंगचित्र काढतो, समजा आता एखाद्याला भाजपच्या लोकांच्या विरुद्ध व्यंगचित्र असेल, ते मी मुख्यमंत्र्यांना पाठवतो, प्रदेशाध्यक्षांना पाठवतो. बावनकुळे साहेब माझ्या व्यंगचित्राचे फॅन आहेत. ते मला सांगतात की तुम्ही कोणतेही व्यंगचित्र काढलं, पेपर काढला, मला टाकत जा, आणि ते रोज आवर्जून बघतात. राजू, आता ही धुळे महानगरपालिकेची जी होऊ घातलेली निवडणूक आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी लढवायचीच आहे. तर तुमच्या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये तुम्ही राहतात, तर त्या प्रभागामध्ये कोणत्या समस्या त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहेत प्रथम दर्शनी? सर्वात म्हणजे प्रभाग नंबर 1 ची समस्या नाही, ती पूर्ण धुळ्याची समस्या आहे की अनेक राजकारणी 30 वर्षापासून धुळ्यामध्ये राज्य करतायत. अनेक पक्षांचे सरकार झाले, तुमच्या शिवसेनेचं पण झालं, राष्ट्रवादीचं झालं, भाजपचं झालं. त्या ठिकाणी ते राजकारण करतायत, पण रोज पाणी अजून कोणी देऊ शकलं नाही. 2018ला अनुप यांनी जाहीर केलं होतं की महानगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर आम्ही 1 वर्षाच्या आत 1 दिवसाआड पाणी देऊ आणि नंतर रोज पाणी देऊ. ते पण ते देऊ शकले नाही. त्याच्यानंतर आमदारकीला उभं राहण्याच्या वेळेला अनुप यांची बाईट येते, आजही माझ्या मोबाईलमध्ये आहे. त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की निवडून आल्यानंतर मी 6 महिन्यात 1 दिवसाआड पाणी देईल आणि त्याच्यानंतर 1 वर्षात रोज पाणी देईल. तर ते रोज पाणी देऊ शकले नाही. वास्तविक आहे का? धुळ्याचा पाणी प्रश्न याला पाणी जबाबदार नाहीये. आपल्या डेडरगावमध्ये पाणी असतं, अक्कलपाड्यामध्ये पाणी मुबलक आहे, तुमचं तापीच्या मध्ये मुबलक पाणी आहे. ते तापी योजनेचं अर्ध पाणी तर चोरी करण्यात जातं. आता मी परवा तिथे जाऊन शूटिंग केली, 72 लाख लिटरच्या टाकीला समला तिथे पडलेला आहे, मोठ्या मोठ्या भेगा गेलेल्या आहेत आणि त्यातून लाखो लिटर पाणी वाया जातं. तापी योजनेमध्ये जेवढे काही हॉटेल आहेत रस्त्यावरती, त्यांनी बिनधास्त तापी योजनेच्या जलवाहिनी फोडून घेतलेल्या आहेत आणि ते पाणी वापरतात. तापी योजनेवरचे जे गावं आहेत ते मागे ते यांनी गुन्हा दाखल केला नाही मनपाने, कारण ते राजकीय लोक भाजपशी संबंधित होते. त्यांच्या गावाच्या जे पाण्याची विहीर असते त्या ठिकाणी तापी योजनेची पाईपलाईन फोडून त्या विहिरीमध्ये ते पाणी टाकतात. नगावला 1-2 नळ काढलेले आहेत 1 इंची, ते 24 तास चालू असतात. ते अनेक वर्षापासून चालू आहेत. त्याला या सर्व गोष्टी तर धुळेकरांना त्या माहितीच आहे. पण पाणी प्रश्न हा भारतीय जनता पक्षाला सोडवता त्या ठिकाणी आलेलाच नाहीये. तरी पण तुम्ही भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागतायत. पाणी प्रश्न सोडवायला फक्त भारतीय जनता पक्ष जबाबदार नाही. मी 30 वर्षात सर्व राजकीय पक्ष म्हटले, आणि याला जबाबदार जे वितरण करणारे लोक आहेत, महानगरपालिका, ती प्रमुख जबाबदार आहे. यांनी तर योजना तयार होऊन गेल्या. पाणी देण्याचं काम कोणाचं आहे? महानगरपालिकेचं आहे. तर ते महानगरपालिकेच्या लोकांवरती वास ठेवण्याचं काम देखील सत्ताधारी पक्षाचं होतं ना. सत्ताधारी पक्षाचं आहे, तर तेवढं वास ठेवू शकत नाही. त्याला नाही. मग आमचा आणि धुळेकरांचा प्रश्न हाच आहे की एवढं सगळं असताना की गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी सत्ता होती, ते त्या ठिकाणी अनेक याच्यामध्ये त्यांना फेल्युअर आलेलं आहे की ज्या मूलभूत गरजा होत्या धुळेकरांच्या त्या देखील ते पूर्ण करू शकले नाही. असं देखील असताना तुम्ही भारतीय जनता पक्षाकडेच का उमेदवारीसाठी आग्रह आहे? मी त्या पक्षाचा सदस्य आहे, त्यांच्याकडे तिकीट मागेल ना. जर समजा तुम्हाला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाही दिली, मग मी उभाच राहणार आहे. मग नंतरचा चॉईस कोणता पक्ष? नंतर जेव्हा आमचे मतदार ठरवतील प्रभाग 1 मधले की तुम्ही असं उभं राहा, तसं उभं राहा, आम्ही त्या मतदारांचं ऐकून उभं राहू. जर मतदारांनी सांगितलं की तुमच्यासारखं काम करणारा मनुष्य आम्हाला नको, आमच्या समस्या सोडवणारा मनुष्य नको, ज्याने स्टॅम्पवर लिहून दिलं की मी भ्रष्टाचार करणार नाही, ठेका घेणार नाही, असे लोक आम्हाला नको, तर मी त्या मतदारांचा आदेश पाळेल. राजकीय लोकांचा आदेश पाळायचा काही संबंध येत नाही, कारण आपण प्रभाग 1 मध्ये लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उभं राहणार आहेत. जर लोकांना वाटलं की हा आपल्या समस्या सोडवू शकतो, भ्रष्टाचार करणार नाही, तर त्यांनी मला निवडून द्यावं. मग ह्या आता भारतीय जनता पक्षाचे अनेक मंत्री धुळ्यामध्ये येत असतात किंवा विद्यमान आमदार अनुप अग्रवाल हे महत्वाच्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी अनेकदा घोषणा करत असतात महत्वाच्या योजनांच्या संदर्भामध्ये. तर तुम्ही त्यांना अशा प्रकारचे प्रश्न विचारतात का की जेणेकरून महानगरपालिका प्रशासनावरती यांची पकडच नव्हती आणि त्या माध्यमातून संपूर्ण धुळे शहराचा भट्टाबोळ झाला, त्या संदर्भामध्ये तुम्ही भूमिका मांडलेली का त्यांच्यासमोर? किंवा भारतीय जनता पक्षाच्या बैठकांमध्ये मांडलेली का?
भारतीय जनता पार्टीच्या बैठकांमध्ये ते अशा कार्यकर्त्यांना बोलवत नाही. मी काही पदाधिकारी नाही त्या ठिकाणी. पण ते कार्यकर्त्यांना बोलण्याचा तर अधिकार असतो ना नाही, आता बैठकांमध्ये. त्यांचे एक महिन्यापूर्वी त्यांचे मुंबई निरीक्षक आले होते, भाऊसाहेब आगाव नावाचे. तर त्यांनी सांगितलं कोणाच्या काही कार्यकर्त्यांच्या समस्या असतील तर त्यांनी सांगावं महानगरपालिकेच्या दृष्टीने. तर त्या ठिकाणी कोणी सांगितलं आमच्या घरासमोर लाईट बंद आहे, कोणी सांगितलं आमच्याकडे पाणी येत नाही, कोणी सांगितलं आमच्याकडे रस्ता नाही. तर या ज्या गोष्टी त्या निरीक्षकांना सांगायच्या नव्हत्या. त्या कामासाठी व्यासपीठावर बसलेले आमचे जिल्हाध्यक्ष आहेत गजेंद्र शेठ आंपळकर, तर त्यांना सांगितलं असं तरी तो त्यांचा प्रश्न सुटला असता. मग मला बोलायची संधी मिळाली. मी त्या ठिकाणी डायरेक्ट सांगितलं की धुळे महानगरपालिका, त्याला आधी आमचे जिल्हाध्यक्ष बोलले होते की बाबा मनपाने प्रशासनाने धुळ्यामध्ये खूप धुमाकूळ घातलेला आहे, त्यांचे कामं असे चालू आहे तसे चालू आहे. मग मी त्यांना सांगितलं की भाऊ हे जे प्रशासन असं काम करतंय त्याला कोणीतरी राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याशिवाय ते एवढे माजलेत का. आणि त्यांना नंतर सांगितलं तुम्ही तिकीट देताना ठेकेदार लोकांना तिकीट देऊ नका, आमचे सगळे समोरचे बसलेले सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीट द्या. तर त्यावेळेला कार्यकर्ते इतके खुश झाले की त्यांनी 5 मिनिटं ट्राय वाजवल्या. अजून मी त्यांना त्यावेळेला असं सांगितलं होतं की जे 3 वेळा नगरसेवक होऊन गेलेले आहेत किंवा ज्यांनी मोठमोठे पद भोगलेले आहेत अशा लोकांना तुम्ही तिकीट देऊ नका. त्याच्यानंतर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या नातेवाईकांना तिकीट देऊ नका. मी तर हे प्रश्न सर्वांसमोर मांडले ना. तुम्ही ते प्रश्न मांडले देखील भाजपाच्या काही नगरसेवकांनी असतील, स्थायी समितीच्या सभापतींनी असेल किंवा यांना वेळोवेळी जिल्हाध्यक्ष तुम्ही आता अंपळकरांचं नाव घेतलं त्यांनी देखील महानगरपालिकेच्या कारभारावरती आतापर्यंत टीका केलेली आहे. त्यांनी आंदोलन केलंय मागे. असं सर्व असताना आणि धुळेकरांना देखील माहिती की भाजपा इथं फेल गेलेली आहे, तरी देखील तुमचा आग्रह भारतीय जनता पक्षाकडेच काय तिकिटाचा. भाजपा फेल गेले असं तुम्हाला म्हणता येणार नाही. अनेक विकास कामं आता सुरू आहेत. आता पाचकंदील मार्केटचं काम जे अनुप यांनी अनेक दिवसापासून रखडलं होतं ते आता झालं ना महासभेत विषय झालेला आहे. ते होईल कधी अनेक विकास कामं सुरू झालेले आहेत. मग तुम्ही असं एखादं विकास काम भाजपा पक्षाचा सदस्य म्हणून असं एखादं विकास काम तुम्हाला सांगता येईल का धुळे शहरामध्ये कोणतं आहे की जे तुम्ही अभिमानाने सांगू शकतात. अजून तर पूर्णच झालेले नाही, जे आहे त्यांचे कामं चालू आहेत. मग विकासासाठी एवढा जो निधी आणला गेला तो निधी कुठे गेला. तो आता भाजपाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही सांगा. तुम्ही त्यांना विचारा ना तो निधी एवढा 1000 कोटीचा निधी कुठे गेला. ते तर रावसाहेब दानवे पक्षाध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही भाजपाची सत्ता निवडून द्या, आम्ही तुम्हाला 1000 कोटीचा निधी देऊ. ते तर तुमच्या विरोधी पक्षाचं काम आहे. तुम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका मांडतच असतो. तुम्ही त्यांना विचारा ना हा निधी कुठे गेला. नाही पण कार्यकर्ता म्हणून तुमची देखील विचारण्याची गरज आहे ना. की पत्रकार म्हणून मी विचारत असतो. पत्रकार म्हणून माझे सगळे तुम्ही बघा पेपरमध्ये मी छापत असतो. तुम्ही जे नागमोते माजी उपमहापौर यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं त्यावेळेला माझं तुम्ही 8 कॉलम बातमी पाहिल्या असेल उखाड द्या. तुम्ही हाताने त्या ठिकाणी रस्ता उघडताय म्हणजे याचा अर्थ मी भ्रष्ट कामांच्या विरोधात बोलत नाही असं आहे का. नाही तुम्ही बोलत असतात आम्ही प्रसिद्धी देतो ना तुम्हाला. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या गोष्टी तुम्ही वेळोवेळी पोहोचवलेल्या. पत्रकार म्हणून मी काम करत असतो. एसएसयूपीच्या समोर खड्ड्याचा प्रश्न मी व्यंगचित्र काढले, मी पेपरात बातमी छापल्यानंतर तुम्ही शिवसेने त्या ठिकाणी आंदोलन केलं. अनेक अशा आंदोलन या गोष्टीचा आम्ही मान्य करतो की बऱ्याचदा आम्हाला आंदोलनांना तुम्ही देखील महत्वाचे विषय आम्हाला सांगितलेले की या गोष्टीवरती तुम्ही लक्ष द्या आणि त्या देखील आम्ही अंमलात आणलेल्या आहेत. एकंदरीतच राजू तुम्ही या ठिकाणी बऱ्याच वेळापासून अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. काही राजकीय असतील, सामाजिक असतील, पण कलात्मक दृष्ट्या देखील तुम्ही अनेक गोष्टींवरती तुम्ही त्या ठिकाणी प्रकाशझोत देखील टाकला. आगामी काळामध्ये जर समजा तुम्हाला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक पदाचं तिकीट दिलं तर तुमची धुळे शहराविषयी फक्त प्रभागाविषयी नाही, कारण की आता होतं काय नगरसेवक प्रभागाचा नसतो, तो पूर्ण धुळे शहराचा असतो. ही गोष्ट एकदम तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडली की आता जे नगरसेवक त्या ठिकाणी प्रेझेंटेशन करतायत ते फक्त त्यांच्या प्रभागाचं करतायत, पण आज धुळे शहराला संपूर्ण धुळे शहराचं नेतृत्व करावं असे काही जुन्या काळामध्ये नगरसेवक होऊन गेले. तर तुमची भूमिका काय असेल नेमकं धुळे शहरातले कोणत्या प्रश्नांवरती तुम्ही आवाज उठवणार. आधी महानगरपालिकेत गेल्यानंतर मी फक्त माझ्या प्रभागाचा विचार करणार नाही, सर्व धुळेकरांसाठी पाणी रोज कसं मिळेल याच्याकडे माझं पहिले लक्ष असेल. 2 नंबरचा आहे स्वच्छता. तर ते तर मी तुम्ही बघितलं असेल की आजही मी सकाळी सायकलीवर फिरतो त्यावेळेला सगळे स्वच्छतेचे फोटो टाकत असतो. धुळ्यातला एक भाग असा सोडला नाही, 40गाव रोड पासून तर थेट नगावबारीपर्यंत मी त्या ठिकाणी स्वच्छतेचे फोटो टाकलेले आहेत. पाणीच्या गळत्या मी 1 वर्षामध्ये कमीत कमी 25 गळत्या बंद केलेल्या आहेत मोठमोठ्या. पाणी चोरी करणाऱ्यांना मी पकडून दिलेलं आहे. सोनवणे साहेबांना विचारा, त्या ठिकाणावर मी त्यांना फोटो व्हिडिओ करून हे करतो आणि आपले नवनीत सोनवणे साहेब जे आहे पाणी पुरवठ्याचे ते लगेच 1 तासामध्ये त्या ठिकाणी कारवाई करतात. एक मोठी 6 फुटाची पाईपलाईन फुटली होती आपले शिवसेनेचे माजी काय नाव देत आपले
तिथे जलकुंभ बांधलाय त्यांचा मधुबापू माळी. मधुबापू माळी जलकुंभाजवळ एक मोठी 5-6 फुटाची जलवाहिनी फुटली होती आणि ती बाहेर रस्त्यावरून जाणाऱ्याला दिसत नव्हती. मला एकदा सायकलीवर आवाज आला म्हणून मी त्या ठिकाणी मध्ये जाऊन बघितलं तर ती जलवाहिनी फुटली होती. तर ती 5-6 फुटाची जलवाहिनी माझ्यामुळे दुरुस्त झाली. नाही तर आधी किती वर्षापासून ते पाणी वाया जात असेल. आणि राजू भाऊ त्याच अनुषंगाने की तुम्ही खरोखर शहरातले तुमचा कचऱ्याचा घ्या त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही केमिकल टाकू आणि त्या कचरा डायल्यूट झाल्यानंतर त्याचं खत बनवू. तो मी 1 वर्षापासून तो प्रश्न रात्रीच्या सुरू झाला नाही अजून, आता सुरू झाला. पण 1 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी रात्री 11 वाजता जाऊन त्यावेळेला तुमच्या ललित माळी शिवसेनेत होते, तेही माझ्या सोबत आले होते. आम्ही शूटिंग केल्यानंतर त्या ठिकाणी 3 बुलेटवाले तिथे असे दानगट लोक त्या ठिकाणी आले. तुमचा पाठलाग देखील आमचा पाठलाग देखील त्यांनी केला. तर त्या या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही कायम आवाज उठवलाय. तिच्यात असं कोणत्या पक्षावर आम्ही आरोप केला नाही, आम्ही मनपावर आरोप केलेला आहे. हे काम मनपाचं आहे. तुम्हाला निश्चितच नगरसेवक पदाचं तिकीट मिळवायच्या करता आमच्या देखील शुभेच्छा आहेत. आताच काल दोंडाच्या नगर परिषदेची निवडणूक त्या ठिकाणी बिनविरोध झाली. चर्चा अशी की अनेक उमेदवारांवरती त्या ठिकाणी दडपशाहीचं धोरण अवलंबलं गेलं. जामनेरमध्ये एका विरोधी पक्षाच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्याकरता त्याची कॉलर पकडून त्या ठिकाणी नेण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये जवळपास 100 नगरसेवक अशा पद्धतीने बिनविरोध करण्यात आले आणि ते सर्वच्या सर्व भारतीय जनता पक्षाचे आहेत. तर हे कुठेतरी लोकशाहीला घातक होतंय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण की आपला महाराष्ट्र कुठेतरी बिहारकडे चाललेला आहे असं तुम्हाला वाटत नाही का? एक पत्रकार म्हणून तुम्ही काय सांगणार? पत्रकार म्हणून तर मी पहिले तुम्हाला सांगेल की तुम्ही ज्या उमेदवारांना तुमची उमेदवारी दिली होती त्या लोकांनी माघारी कशाच्या याच्यावर घेतली. आता राजकारणामध्ये साम दाम दंड भेद हे सर्व चालू असतं, पण लोकशाही सुदृढ व्हावी यासाठी विरोधी पक्ष सुद्धा त्या ठिकाणी चांगले नगरसेवक निवडून यायला पाहिजे. तर त्या ठिकाणी ते चालणाऱ्या कारभाराला विरोध करू. तुम्हाला असं वाटत नाही का की या उमेदवारी मागे येण्याकरता प्रचंड पैशाचा वापर केला गेला आहे? आतापर्यंत माझ्याकडे काही पुरावे आले नाहीत, पण हे लोकशाहीला घातक आहे, हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. मी सर्व कॅमेरा समोर सांगतो ना. नाही, मग विरोधी पक्ष पण त्या ठिकाणी निवडून आला या पाहिजे. संदर्भामध्ये तुम्ही अनेकदा, मला आठवतं की तुम्ही अनेक लोकांना तुम्ही पत्रव्यवहार देखील केलेला आहे की या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे ब्रीद वाक्य आहे, पार्टी विथ डिफरन्स, किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस करतात, एक सुशिक्षित चांगला व्यक्तिमत्वाचा मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. तर कुठेतरी त्यांच्या नेतृत्वाला या ठिकाणी डाग लागण्याचा प्रयत्न होतोय त्यांच्या अशा सगळ्या याच्यामधनं, असं तुम्हाला वाटत नाही का? हे पहा, याच्यात विरोधी पक्षाचे राजकारण चाललेलं आहे, याच्यात विरोधी पक्षाची भूमिका मोठी आहे. काल मी एका राजकीय नेत्याला फोन केला की तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांनी माघार कशी काय घेतली. त्यांनी असं सांगितलं की आम्हाला त्या नगरसेवकांनी विचारलंच नाही. याचा अर्थ तुम्ही तिकीट देताना तो पक्षाचं चांगलं काम करणारा आहे का नाही आहे, किंवा आपले नगरसेवक फुटणार नाही याच्यावर त्यांनी उमेदवार जे आहे नगरसेवक पदाचे ते विरोधकांना सामील होणार नाही, सत्ताधाऱ्यांना, ती काळजी राजकीय पक्षांनी घ्यायला पाहिजे होती. बरोबर आहे की? बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण आणि लोकांनी आता हे ठरवलं पाहिजे की हे जे ज्यांनी माघारी घेतलेले आहे त्यांचे बँकांचे बँक बुक, त्यांनी नंतर जर समजा जमिनी घेतल्या, काही घेतल्या, ते लोकांनी चेक करायला पाहिजे. ही लोकांची पण जबाबदारी आहे, नागरिकांची. म्हणजे तुमचा आरोप आहे, म्हणजे तुमचं देखील म्हणणं आहे की बाबा याच्यामध्ये पैशाचा वापर झालेला आता आपल्याकडे अजून पुरावे नाही. कोणी कोणाला पैसे दिले, कोणी किती घेतले, काय घेतले, माझ्याकडे काहीच पुरावा नाही. पण एकदम एवढे लोक जेव्हा माघारी घेतात तेव्हा काही ना काही तर झालंच असेल. बरं राजू, म्हणजे आता राजकीय याच्यावरती आपण बरंचसं बोललो. एक शेवटचा प्रश्न, म्हणजे शेवटचे 1-2 प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 2016 साली तुमचं जे वर्ल्ड बुकमध्ये तुमचं रेकॉर्ड झालं की बॉल पेनाने तुम्ही छायाचित्र, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तुमचं नाव आलं. तर बॉल पेनाने चित्र रंगवणारे तुम्ही पहिले चित्रकार आहात. मी भारतातला एकमेव आहे. तर तुम्ही कोणतं चित्र त्याला रंगवलं होतं? मी 100-150 चित्र, म्हणजे 300 चित्र मी बॉल पेन मध्ये आतापर्यंत रंगवलेले आहेत. ते सर्व चित्रांचं इंडिया बुक रेकॉर्डला आपण पाठवलं, त्यांनी ते सगळी खातरजमा केली आणि त्यानंतर मला इंडिया बुक रेकॉर्डमध्ये माझं नाव आलं. त्याच्या आधी मी 1993 साली नॉनस्टॉप पेंटिंग 58 तास 10 मिनिटाचं रेकॉर्ड केलं होतं. त्या आधीचं रेकॉर्ड होतं 36 तासांचं. म्हणजे 1 तासाला फक्त तुम्हाला 5 मिनिटं सुट्टी मिळेल, त्याच्यात तुम्ही जेवण करा, आंघोळ करा किंवा इतर तुमचे जे काही कार्यक्रम असतील ते करा. तर एका जागी मी 58 तास 10 मिनिटं बसलो होतो. माझ्या स्वतःचा व्हिडिओ कॅमेरा होता, ते पूर्ण 58 तासाचं आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे. आणि 2021 साली मी शिवराज्याभिषेक, जे शिवाजी महाराजांचं भव्य चित्र आहे, ते मी रंगवायला सुरुवात केली. तर आता त्याला 4 वर्ष झालेले आहेत. पण मध्ये 2 वर्षांतर एकसारखं एकच काम केल्यामुळे माझ्या हाताला टेनिस एल्बो नावाचा आजार झाला होता की एक पिण्याचा तांब्या सुद्धा मी उचलू शकत नव्हतो. तर त्याच्यामध्ये माझे तो हातभारा करण्यामध्ये 2 वर्ष गेले, नाही तर आतापर्यंत चित्र पूर्ण झालं असतं. आता 15-20 दिवसात ते चित्र पूर्ण होणार आहे.
तर ते सर्व लोकांच्या नजरेसमोर येईल आणि ते चित्र मला मुंबईला समुद्रात स्मारक जे होणार आहे शिवस्मारक त्या ठिकाणी भेट द्यायचं आहे. समजा ते स्मारक व्हायला वेळ लागत असेल तर आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं आता एक स्मारक पूर्ण होणार 1 वर्षामध्ये. हो, मुंबईला. तर त्यांची जर इच्छा असेल आणि ते जर दर्शनी भागात ते लावत असतील 9 बाय फुटाचं आपलं शिवाजी महाराजांचं चित्र हो. तर मी त्यांना मोफत द्यायला तयार आहे. माझ्या घरी महिन्यातून 100 लोक बघतील, त्या ठिकाणी लाखो लोक जे निश्चितच तुमचं ज्यावेळेला ते चित्र तयार होईल त्यावेळेला उद्धव साहेबांपर्यंत आपण ते पोहोचू द्या. हो. राजू भाऊ, शेवटचा एक प्रश्न विचारतो की भारतीय जनता पक्षामध्ये आता तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्ते म्हणून काम करतायत. हो. सध्या जे भारतीय जनता पक्षामध्ये धुळे शहरामध्ये जे प्रवेश होत आहेत हो. की सगळेच लोक नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत हो. आणि ते लोक प्रवेश देखील घेत आहेत. अनेक लोकांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती टीका केली, अत्यंत घाणेरड्या पद्धतीमध्ये शिवीगाळ साहेबांवर टीका केली आहे, घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ देखील केलेली आहे. हे सर्व असताना आता 27 तारखेला देखील अनेक लोकांचे प्रवेश त्या ठिकाणी होत आहेत. तर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून हे प्रवेश तुम्हाला मान्य आहेत का? आणि जर असतील तर हे लोक खरंच भारतीय जनता पक्षामध्ये आगामी काळामध्ये खरंच त्यांच्या तनमन धनाने त्या ठिकाणी थांबणार आहेत का? किंवा भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी ते प्रयत्न करतील का? त्याच्याबद्दल तुमचं मत काय? आता हे बघा, तुम्ही धुळ्यात अनेक वर्षापासून राजकारणात आहे. अनेक असे लोक आहेत मोठ्या पदावरची की ज्यांनी आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या छायाचित्राला शेण फासलं, त्यांच्या चपलेने मारहाण केली, काही लोकांनी सुसू केली चित्रावरती. आता ते लोक तिथे भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे आमच्या पक्षात येऊन मोठमोठ्या पदावर जाऊन बसलेले आहेत. हे वरच्या पक्षश्रेष्ठींना चालतंय तर मी सामान्य कार्यकर्ता काय सांगेन? मग कार्यकर्ता म्हणून तुम्ही आवाज उठवायला हवा ना. असं कसं काय आवाज उठणार आहे? हे त्यांना कळायला पाहिजे ना. आता त्यांचा पक्ष वाढवायचा, त्यांना इच्छा आहे तर त्यांना वाढवू द्या, पण त्यांनी निष्ठावान लोकांना जे आमच्यासारखे आहे त्यांना न्याय द्यावा. नाही, पण मग तुमच्यामधला जो बंडखोर व्यंगचित्रकार आहे तो अशा वेळेला आम्हाला दिसून येत नाही. आम्ही व्यंगचित्र काढतो ना त्याच्या विरोधात. नाही, पण आता गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही आता हे जे व्यंगचित्र सिरियल चालू आहे तिच्यात आपण फक्त चेहरे काढत नाही, पण त्या ठिकाणी मनपर प्रशासनाच्या विरोधात आपण राजकीय लोकांच्या विरोधात व्यंगचित्र काढतच असतो. पण गेल्या महिनाभरापासून अनेक राजकीय विषय देखील आलेले आहेत त्याच्यावर व्यंगचित्र काढले आहेत ना, तुम्ही बघितले नाही. पण मग ती सिरीज कुठेतरी परत खंडित होते असं आम्हाला वाटतं. खंडित होणार नाही. लोकांच्या प्रश्नांसाठी माझे व्यंगचित्र कायम हजर राहतील. धन्यवाद आदरणीय राजू भाऊ. खूप वेळपर्यंत आपली म्हणजे मुलाखत म्हणण्यापेक्षा ही चर्चा या ठिकाणी सुरू होती आणि एक मनापासून इच्छा होती की तुम्ही इतक्या लोकांच्या मुलाखती या ठिकाणी घेतल्या आणि तुमचं देखील कोणीतरी मुलाखत घ्यावी. माझ्या मनामध्ये तो विचार आला आणि तुम्ही त्याला यश देखील केलं. बऱ्याचशा गोष्टींवरती आपण बोललो. तुमचे व्यंगचित्र असतील, तुमचा कलाकार म्हणून तुम्ही बासरी वादक, बँजो वादक म्हणून तुम्ही पुढे आलेला आहात. व्यंगचित्रांमध्ये तुम्ही चांगलं नाव कमवलेलं आहे. मी 30 कलांमध्ये पारंगत आहे. अरे वा, तर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्या तुमचं त्या ठिकाणी आहे. एक अवलिया पत्रकार, व्यंगचित्रकार म्हणून तुमचा उल्लेख सर्वजण या ठिकाणी करत असतात आणि तुम्ही खूप चांगली भूमिका आज या ठिकाणी मांडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं तुम्हाला निश्चितच तिकीट मिळो अशी आपण आज जगदंबाकडे प्रार्थना करूया आणि एक चांगला नगरसेवक तुमच्या माध्यमातून या धुळे शहराला मिळेल, जेणेकरून या धुळे शहराचा त्या ठिकाणी विकास होण्यास त्या ठिकाणी मदत निश्चितच होणार आहे. त्याच्यामुळे राजू भाऊ, धन्यवाद आपण वेळ दिलात त्याच्याबद्दल. धुळेकर मित्रांनो, आज माझी मुलाखत धीरज भाऊ यांनी घेतली. ते शिवसेनेचे आहेत पण ते आज पत्रकाराच्या रूपात होतंय. त्यामुळे आता मलाच धाकधूक लागली की आमच्या पोटावर पाय देतात काय त्या भविष्यामध्ये येऊन. कारण त्यांनी फार चांगले प्रश्न विचारले आणि ते पक्षाचे राजकारणी नसून त्यांनी पत्रकाराच्या भूमिकेत फार चांगले प्रश्न विचारले आहेत. नमस्कार धुळेकर मित्रांनो. धन्यवाद.